नमस्कार। आज आपण नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी झटपट 10 मिनिटात मस्त खमंग रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी एक मोठी वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे। यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं। आता आपण पीठ भिजवून घेऊयात। तर त्यासाठी यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं। ज्या वाटीने आपण तांदळाचे पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालायचं। पीठ असं अगदी पातळच भिजवायचं, घट्ट भिजवायचं नाही। पीठ आता 10 मिनिटं बाजूला ठेवायचं। तोपर्यंत आपण पालक कट करून घेऊयात। ह्या रेसिपीसाठी पालक अगदी बारीक बारीक कट करायचं। तर पालक मी कट करून घेतला आहे आणि एक गाजर सुद्धा किसून घेतला आहे। गाजर असं लांब लांब आणि जाड किसून घ्यायचं। पीठ भिजत ठेवून 5-6 मिनिटं झाले आहे। खूप वेळ पीठ भिजत ठेवायचे नाही। आता इथे बारीक चिरून घेतलेला पालक घालायचं, किसलेला गाजर घालायचं आणि इथे मी लसूण, अद्रक, मिरची आणि कढीपत्त्याचा ठेचा करून घेतला आहे। हा ठेचा घालायचा। 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं अद्रक आणि कढीपत्ता घेतला होता आणि हे सगळं आता पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पिठाच्या गुठळ्या व्हायला नको। पीठ जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल तर यात आणखी थोडं पाणी घालायचं। मी यात पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलं होतं। तर आधी आपण 2 वाटी पाणी घातलं आहे आणि नंतर अर्धी वाटी पाणी घातलं। तर टोटल आपण यामध्ये 2.5 वाटी पाणी घातलं आहे। आता आपण ह्याचे घावण बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि पीठ तव्यावर सोडण्याआधी असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर तव्यावर सोडायचं आणि आता पीठ तव्यावर सोडताना गॅस मोठा करायचा, म्हणजे मग घावणाला छान जाडी पडते। आता गॅस मीडियम करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरच घावण छान भाजून घ्यायचं। घावणवरून थोडं सुकलं की यावर तेल घालायचं आणि आता पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। दोन्ही बाजूने घावण छान खमंग भाजून घ्यायचं। बघा छान जाडी पडली आहे। आणखी एक घावण बनवून दाखवते। पीठ तव्यावर सोडताना चमचा थोडा वर करायचा आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची, म्हणजे मग अशी छान जाडी पडते। हे पीठ थोडं पातळ भिजवलं की याचे तुम्ही छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवू शकता। बघा मस्त घावण भाजला गेला आहे। याच प्रकारे सगळे घावण भाजून घ्यायचे। हे घावण तुम्ही लोणच्यासोबत किंवा खोबऱ्याच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता। पटकन तयार होते। मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या, सकाळी नाश्त्यासाठी बनवा किंवा एखाद्या दिवशी जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।